झाड एक मोठी जादू करतं. ते कार्बन डायऑक्साईड घेऊन त्यापासून चांगल्या चांगल्या गोष्टी बनवतं. झाडाने त्यापासून खोड बनवलं, पान बनवलं, फळं बनवली, भाजी बनवली. पण तेच झाड जेव्हा खाली पडतं तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. गोष्ट पूर्णपणे उलट होईल. कुठे ते कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचं आणि आता ते कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत आहे. अमेझॉनमध्ये, काँगो खोऱ्यात आणि आपल्या साऊथ ईस्ट एशियामध्ये जी उष्णकटिबंधीय जंगलं आहेत त्यांच्यात हे होत आहे. म्हणजे त्या जंगलामुळे कार्बन अजून जास्त उत्सर्जित होत आहे. का? वणवा लागला. जेव्हा वणवा लागेल तेव्हा काय होईल? सगळं काही जळून जाईल. जेव्हा सगळं काही जळून जाईल तेव्हा काय होईल? कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होईल. तीच झाडं ज्यांनी जगभरातील कार्बन स्वतःच्या आत साठवून ठेवला होता, त्याच झाडांसाठी आपण असं वातावरण, असं हवामान तयार केलंय की तीच झाडं उलट आता कार्बन उत्सर्जित करत आहेत. जगलं तर शोषून घेईल आणि पडलं किंवा जळलं तर उत्सर्जित करणार. आणि हे चालू आहे. गोष्ट खूप साधी आहे. 2 गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहाला, आपल्या प्रजातीला, सगळ्या प्रजातींना मारत आहेत. पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी कन्झम्पशन, पॉप्युलेशन आणि कन्झम्पशन. जर अजूनही वाचण्याची काही शक्यता असेल तर ती हीच आहे की याच 2 गोष्टी कमी करा. कोणत्या? लोकसंख्या आणि कन्झम्पशन.